दिल्लीच्या जंतर मंतर येथे नीट पेपरच्या निषेधार्थ आंदोलनाच्या वेळेस 20 जुलै रोजी भर रस्त्यावरती अल्पवयीन विद्यार्थिनीचे मुलींचे कपडे फाडले. कपडे फाडणारे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या देशातले पोलिसांच्या भेषात गुंड असलेले RSचे BJPचे गुंड पोलीस हे दंडुके घेऊन या अल्पवयीन मुलींच्या पाठीमागे यांना पळून पळून मारलं. हा आदेश दिला कोणी? भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने हे सगळं घडलं आणि त्या मुलींना पळून पळून मारण्यात आलं. पळताना त्यांना भुई थोडी पडली असताना ते काही मस्जिदमध्ये लपले तर काही वेगळ्या ठिकाणी लपले आणि ज्यावेळेस मंदिरांचा वेळ आला मंदिरात लपण्यासाठी तर मंदिरांचे दरवाजे हे लावून घेतले. त्या मंदिरामध्ये त्या मुलींना घुसू दिलं नाही. हा कसला आहे हिंदू म्हणण्याचा न्याय? तुम्ही हिंदूंचा जो पुळका दाखवतात त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? अरे लाज वाटू द्या, शर्मा वाटू द्या अमित शहा आणि नरेंद्र मोदीला. रामाच्या आणि हनुमानच्या यांच्या नावाने मतदान मागायला लाज नाही वाटली? जाती जाती झगडा लावला, शरम नाही वाटली? किती वेळेस पेपर फुटी झाल्या, विद्यार्थ्यांचे नशीब फोडले. दिल्ली येथे विद्यार्थी यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज, बेकदरपणे गंभीर स्वरूपाची त्यांची डोके फोडली. मुलांचे, विद्यार्थ्यांचे, मुलींचे. विद्यार्थ्यांना मारण्यासाठी नकली पोलीस वर्दीमध्ये उभे केले. पोलिसांच्या कपड्यात भयंकर मोठे जातीवादी गुंड RSSचे आणि BJPचे उभे होते, भाड्याचे टट्टू, आणि त्यांच्या दंडुक्याला खिळे लावलेले होते आणि ते खिळ्यांनी त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मारत झोडत होते, पळू पळू मारत होते, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत होते. आणि त्या ठिकाणी उपोषणकर्ते सोनू वांगचुक ह्या व्यक्तीला बळजबरी जबरदस्ती सफेद कपड्यात मैतीसारखे गुंढळून उचलून नेले. आता सावधान व्हा, सावधान सावधान सावधान, कारण आता हे अंधभक्त हे सगळं पाप लपवण्यासाठी कुठलाही एक आता मोठा वाव सापडून काढतील आणि जनतेला त्यांचे लक्ष या गोष्टीवरून दुर्लक्ष करून आणि दुसरीकडे वळवण्यासाठी लवकरच एखादा विषय काढतील. जसे की महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना, बॉर्डरवरती पाकिस्तानी घुसले, आतंकवादी आले, मंदिरामध्ये या मस्जिदमध्ये डुक्कर फेकलं, विटंबना केली, हिंदू मुस्लिममध्ये कुठेतरी लढाई लावून द्यायचा, जातीवादीमध्ये भांडण लावून द्यायचं. या सर्व गोष्टींचा सामना करायची तयारी आता विद्यार्थी आणि जनतेने ठेवायची आहे. कारण सर्व हे गोदी मीडिया चॅनल त्यांचे आहे. लोकांचे डोके भडकवायला, संतप्त करायला या लोकांना वेळ लागत नाही आणि भिरकवायला सुद्धा, गरम करायला वेळ लागत नाही. चॅनलवाले असे गोदे मीडियाचे हे विकत घेतलेले लोक आहेत. हे छक्के चॅनलवाले, गू खाणारे लोक मोकळेच असतात. आता ही लोक कुठल्याही पातळीला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जनता नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचे यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया लोक बोलून दाखवत आहे. कारण आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी शहाची गुंडगिरी, दादागिरी, तानाशाही, हुकुमशाही, हिटलरशाही हा इतिहास या 20 जुलैचा आता जनता कधी विसरणार नाही. येणारी पिढी ज्या वेळेस नीटचे पेपर असतील त्यावेळेस या लोकांना ते कधी विसरणार नाही. BJP आणि RSS आणि त्यांना या पक्षांना सत्तेत बसायला ज्या पक्षांनी पाठिंबे दिलेले आहेत, जे कधी आता ह्या विद्यार्थ्यांसाठी रोड रस्त्यावर उतरले नाही, अशा पार्ट्यांना, पक्षांना नक्कीच हे विद्यार्थी जनता आता लक्षात ठेवतील आणि या मित्र पक्षांच्या नावाने सतत बोट मोडतील. आता या लोकांवरती यांनी दिवसा ढवळ्या अमानुष हल्ला केला या विद्यार्थिनीवरती आणि त्यांना भर रोड रस्त्यावरती या गुंड पोलिसांनी नेम प्लेट नसताना दंडुक्यांनी त्यांना खाली पाडले. रोड रस्त्यावरती त्यांच्या छातीवर चढले आणि त्यांना गुरुद्वारामध्ये, प्रायव्हेट पार्टमध्ये त्या मुलींच्या दंडुके घातले. असे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
आणि बघा कमालीची गोष्ट का हा सगळा व्हिडिओ आणि हे सगळं जंतर मंतरवरील सगळा व्हिडिओ कदाचित या संसद भवनमध्ये बसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा मजेने बघत असतील आणि हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गमतीने बघत असतील आणि यांच्यावरील मोठा असलेला पदावरती शरम वाटती, लाज वाटती, त्या खुर्चीसाठी चिटकून बसणारा भारत देशाचे राष्ट्रपती असलेली व्यक्ती यांनी आता मी तर म्हणतो त्यांनी सुद्धा तात्काळ राजीनामा देऊन टाकावा. कारण या भयानक कृत्यामुळं हे असं बघितल्यानंतर सर्वात प्रथम तर राष्ट्रपतींनी राजीनामा द्यायला हवाय. त्यात या लोकांवरती आता संघटित गुन्हेगारी दाखल करायला पाहिजे नाही. कारण हे सर्व व्हिडिओ आता व्हायरल जे झालेले यांचे सगळे सबूत या वकील संघाच्या वतीने तिथं कोर्टामध्ये हजर करावा आणि जे जे जिम्मेदार आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान आणि त्यांची जी टीम आहे यांचे जे शिष्टमंडळ जे संसदमध्ये बसलेलं आहे, जे या विद्यार्थ्यावरती अत्याचार केलेलं या लोकांवरती मोक्का लावण्यात यावा. संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल व्हावा यांच्यावरती. बेकायदेशीर कृत्याचे या लोकांनी आदेश दिले, त्यात त्यांनी सहभाग घेतला आहे, कायद्यानुसार त्यांची जबाबदारी ठरते. मारहाण, लैंगिक अत्याचार, विनयभंग व सदरचे व्हिडिओवरून इत्यादी गुन्हे यांच्यावर दाखल करण्यात यावे अशी जनतेची ठिकठिकाणी मागणी होत आहे. लोक, विद्यार्थी प्रत्येक राज्यात रोड रस्त्यावर उतरत आहे. तर आता या अंधभक्तांच्या नादीने लागता आता एक लोकांचे लक्ष भटकवण्यासाठी कोणतेही षड्यंत्र रचण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तर पोलीस डायरीच्या वतीने सांगणं आहे का विद्यार्थी आणि नागरिकांना अशा कोणत्या गोष्टीला आता बळी पडू नये. फक्त एवढंच सांगणं आहे का सावधान सावधान सावधान. अशाच काही ताज्या बातमीच्या अपडेटसाठी आपण बघत राहा पोलीस डायरी न्यूज. मी राजू निर्भवने. सबस्क्राईब करा, लाईक करा.